नागपुरातल्या निर्माणाधीन इमारतीतून वाहन चोरी आणि वायर चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी कुख्यात लकी साहूला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। चोरीच्या 20हून अधिक प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या लकी साहूचा शहर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होते। गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने सोमवारी रात्री त्याला अटक केली। पुढील कारवाईसाठी त्याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। शहरात चोरांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण आहेत। दररोज होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविकच आहे। या चोऱ्यांमध्ये कोण सहभागी आहे याबाबत पोलिसांना माहिती मिळूनही तो अट्टल चोर पोलिसांच्या नाकावर टिचून चोऱ्या करतच राहतो आणि पोलिसांना गवसतही नाही, तेव्हा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्न उपस्थित होतात। अखेर त्या कुख्यात चोराला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाला यश मिळालंय। लकी साहू अशोक चौकाजवळून एका पोत्यात चोरीचे वायर घेऊन दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली। लकी साहू शहरातील निर्माणाधीन इमारतीतून विजेच्या तारा चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे। पोलिसांना अनेक सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले होते, तरी देखील तो पोलिसांच्या अटकेबाहेर होता। अटकेनंतर चौकशी दरम्यान त्याने धंतोली, सदर, अजनी, सोनेगाव, लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली। लकी साहू सतत त्याची ठिकाणे बदलत होता, त्यामुळे तो अजूनही पोलिसांच्या तावडीतून बाहेर होता। त्याच्या अटकेनंतर शहरातील इतर पोलीस ठाण्यांचे पथक देखील त्यांच्या परिसरात झालेल्या चोरीच्या प्रकरणांमध्ये त्याला अटक करून चौकशी करणार आहेत।